क्रमांक 7 गीत क्रमांक 7। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्मा सहवास तुम्हाला सर्वांना लाभो आणि तुमच्या अंतर्यामी। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कदाचित आपल्याला वाटत असेल की आपण स्वतः इथे येऊन मिसाबली करण्यासाठी जमलेलो आहोत, परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, खरं म्हणजे प्रभू परमेश्वराने आपल्याला निवडलेले आहे इथे एकत्र येऊन त्याची वंदना करण्यासाठी, पूजा करण्यासाठी। परंतु त्याच्या अगोदर यासाठी आपलं आमंत्रण केलेलं आहे, आपल्याला त्याचे शिष्य बनवण्यासाठी। आणि येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना बोलवून त्यांच्याबरोबर काय करत आहे, पहिलं प्रथम तो आपल्या शिष्यांना बोलवतो, नंतर तो त्याच्या शब्दाने त्यांना शिकवतो, नंतर शिकवल्यानंतर त्यांना बाहेर पाठवतो त्याचे साक्ष देण्यासाठी, विश्वासाचे जीवन जगण्यासाठी। आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनी, आज आपण मरिया मातेचे सण साजरा करण्यासाठी तयारी करत आहोत आणि देऊळ माते मरिया मातेला आपल्या पुढे ठेवत आहे, एक उदाहरण म्हणून, एक मॉडेल म्हणून, कारण ती खरं कसं काय आपले विश्वास जीवन जगायचं आणि येशू ख्रिस्ताला कसं साक्षी द्यायचे, मरिया माते आपल्याला मार्गदर्शन करीत आहेत। म्हणून आपण मिसाबली अर्पण करण्या अगोदर परमेश्वराला धन्यवाद देऊया, कारण आपल्याला निवडलेलं आहे, परंतु मरियाप्रमाणे जीवन जगायला आपल्याला शक्ती मिळावं म्हणून, आशीर्वाद द्यावं म्हणून आपण या मिसाबलीमध्ये प्रार्थना करूया। त्याच्या अगोदर मिसाबली अर्पण करण्यासाठी पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आठवण करून परमेश्वराकडून क्षमा मागूया। सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ आणि तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी, वाहिगईने मी फार पापी केले आहेत। माझा अपराध, माझा फार मोठा अपराध। म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना आणि तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की
माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. पान क्रमांक 10, गीत क्रमांक 20. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, कुमारी मरियाच्या वैभवाचे स्मरण करून आम्ही तिचा सन्मान करीत आहोत. तिच्या प्रार्थनेच्या साहाय्याने तुझ्या परिपूर्ण कृपेचे आम्हाला वरदान दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. पौलचे करिंथीकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. बंधुजन हो, मी तुमच्याकरिता ह्या गोष्टी अलंकारिक रीतीने स्वतःला आणि अपुल्लोसला लागू केल्या आहेत. शास्त्रलेखापलीकडे कोणी जाऊ नये. हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावा, म्हणजे तुम्हापैकी कोणीही एकासाठी दुसऱ्याला तुच्छ लेखणार नाही. तुला निराळेपण कोणी दिले आणि जे तुला दिलेले नाही असे तुझ्याजवळ काय आहे? तुला दिलेले असता दिलेले नाही असा अभिमान तू का बाळगतो? तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात, इतक्यातच धनवान झाला आहात. आम्हाला सोडून तुम्ही तर राजे बनला आहात. तुम्ही राजे बनलाच असता तर ठीक झाले असते, कारण आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो. मला वाटते देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवरच आणि मरणास नेमलेल्यांसारखे करून पुढे ठेवले आहे, कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना आणि माणसांना जणू तमाशा असे झालो. आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख, तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे. आम्ही अशक्त, तुम्ही सशक्त. तुम्ही प्रतिष्ठित, आम्ही अप्रतिष्ठित असे आहो. ह्या घटकेपर्यंत आम्ही भुकेले, तान्हेले आणि उघडे वाघडे आहोत. आम्ही ठोसे खात आहोत. आम्हाला घरदार नाही. आम्ही आपल्याच हातांनी कामधंदा करून श्रम करतो. आमची निर्भत्सना होत असता आम्ही आशीर्वाद देतो. आमची छळवणूक होत असता आम्ही ती सहन करतो. आमची निंदा होत असता आम्ही
मनधरणी करतो. आम्ही जगाचा गाळ सर्वांचा केर कचरा असे आजपर्यंत झालो आहो. तुम्हाला लाजवण्यासाठी मी हे लिहित नाही, तर माझ्या प्रिय मुलांप्रमाणे तुम्हाला बोध करण्यासाठी लिहितो. कारण तुम्हास ख्रिस्तामध्ये 10,000 गुरु असले तरी पुष्कळ बाप नाहीत. मी तर तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये सुवार्तेच्या योगाने जन्म दिला आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. पान क्रमांक 15, गीत क्रमांक 39. महिमा तुझा माझ्या जीवनी माझा प्रभू, किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझा प्रभू. मजला प्रभूने जीवन दिले, माझे जीवन पावन केले. मजला प्रभूने जीवन दिले, माझे जीवन पावन केले. अशी कृपा मिळावी सदा, म्हणून विनवी मी तुला. अशी कृपा मिळावी सदा, म्हणून विनवी मी तुला. किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझा प्रभू. किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझा प्रभू. जनाची सेवा करावी, अश्रू पुसावे दुःखितांचे. जनाची सेवा करावी, अश्रू पुसावे दुःखितांचे. दर्शन दे मला तुझे, पाहावे मी तुला दीनामध्ये. दर्शन दे मला तुझे, पाहावे मी तुला दीनामध्ये. किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझा प्रभू. किती महिमा तुझा माझ्या जीवनी माझा प्रभू. माझ्या जीवनी माझा प्रभू, माझ्या जीवनी माझा प्रभू. पान क्रमांक 17, गीत क्रमांक 46. हालेलुया, 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 या मूर्ती जन सकल पिढ्यातील मनतील मजला गाण्यातील. कारण केली अद्भुत कृती प्रभुरायाने माझ्यासाठी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. संत लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव वासू. एका शब्दात दिवशी येशू शेतांमधून जाताना त्यांचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खाऊ लागले. तेव्हा पुरुषांतील कोणी म्हणाले, शब्दात दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता? येशूने त्यांना उत्तर दिले, दावीद आणि त्याच्याबरोबरची माणसे यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले? तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्या बरोबरांच्यांनाही कशा दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय? आणखी तो त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र शब्दाचा प्रभू आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. ख्रिस्त ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, न्यूजपेपरमध्ये, इंटरनेटवर किंवा इंस्टाग्राम इत्यादी इथे टी व्हीवर सुद्धा जेव्हा आपण काही वाचतो पाहतो, प्रश्न पडतो आज आपल्याला, अशा विचित्र आणि वाईट गोष्टी आपण मानव असून करत आहोत, तर हा मोठा प्रश्न पडतो आपल्याला की आपण कुठे चाललो आहे. रोज काही ना काही विचित्र आणि वाईट अशा गोष्टी आपण वाचत असतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ह्या जीवनामध्ये हे जे काय चालू आहे, मानवजात जणू काय एकदम पातळीला पोचले, एकदम पातळीला पोचलेली आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असं आपल्या जगात का होत आहे? कारण की असं बोललं जातं की या जगामध्ये वाईट ह्यामुळे होत आहेत, ह्यामुळे नव्हे की वाईट लोक वाईट करतात. किती वाईट लोक आहेत, परंतु ह्या जगामध्ये जास्तीत जास्त वाईट का होत आहे? कारण की तुमच्या आणि माझ्यासारखे चांगले लोक जे चांगलं आहे ते करत नाही. म्हणून आपण न्यूजमध्ये देखील ऐकाल, लोकांच्या समक्ष कोणाची हत्या होते आणि लोक मोबाईल काढून रेकॉर्डिंग करत आहेत, कोणी हालचाल करत नाही. तर वाईट लोकांमुळे होत नाही, चांगली लोक तुमच्या आणि माझ्यासारखे चांगलं करत नाही म्हणून. प्रिय बंधू आणि भगिनींनो, येशू ख्रिस्त त्याच्याकडे जर आपण पाहिलं तर तो आपल्याला बोलत आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुम्ही मीठ आहात. आणि जी ख्रिस्ती लोक आहोत आपण, भले आपण संख्येने जास्त नसलो, चिमूटभरसुद्धा असलो, तरी देखील आपल्याला देवाने कार्य दिलेलं आहे जग बदलण्याचं. मिशनचं कार्य तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. कल्पना करा, जर सर्व डॉक्टरांनी निर्णय घेतला, आजपासून पैशाचा मागे आपण धावणार नाही, परंतु लोकांच्या जीवनाला आपण किंमत देणार, सर्वच व्यवस्थित होईल. किंवा कोर्टामध्ये जज आहेत, न्यायाधीश आहेत, वकील आहेत, त्यांनी निर्णय घेतला की हा पैसा वगैरे नाही बघायचा, न्याय द्यायचा आहे, जग बदलेल. शिक्षक त्यांनी विचार केला, मी शिक्षिका आहे, मी माझं काम चांगल्या प्रकारे करायचं आहे, जर त्यांनी केलं जग बदलेल. पोलिसांनी त्यांचं काम व्यवस्थित केलं, जग बदलेल. आणि त्याचप्रमाणे जे आपले मंत्री वगैरे आहेत त्यांनी विचार केला की निवडणुकीच्या वेळेस आम्ही हात जोडून त्यांना बोललो, तुमची सेवा करू, आम्हाला निवडून द्या. निवडून गेल्यानंतर ते विचार करतील की मी काम केलं पाहिजे, जग बदलेल. आणि त्याच्या पलीकडे ख्रिस्ती लोक ख्रिस्तासारखे वागले, ख्रिस्तानी जे सांगितलेलं आहे जर आपण तसं वागलो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, जरी बाहेरच्या लोकांनी काही चांगलं केलं नाही तरी आपण जग बदलू शकतो. हे आपलं कर्तव्य आहे, हे आपलं पाचारण आहे. ख्रिस्ताला जेव्हा पवित्र आत्मा अरण्यात नेतो, जेव्हा ख्रिस्त परत येतो, सभास्थानामध्ये ख्रिस्त शास्त्र वाचतो. कोणतं? यशायाच्या ग्रंथातून वाचतो. आणि काय बोलतो? परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आहे. आणि त्याला काय कार्य दिलेलं आहे? जे आंधळे आहेत त्यांना डोळे देण्यासाठी, जे तुरुंगात आहेत त्यांना सोडून देण्यासाठी. किती सुंदर हे कार्य आहे, ख्रिस्ताचं कार्य आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे जे कार्य ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिलं,
पहिले 2-2 करून लोकांना पाठवलं, जा सुवार्तेची घोषणा करा. त्याच्यानंतर जे 12 शिष्यांना त्यांनी बोलाविले, त्यांना जे काही शिकवलं, ख्रिस्त त्यांना बोलतो, पहा पृथ्वीच्या कडेपर्यंत तुम्ही जा, माझ्या सुवार्तेची घोषणा करा. हे कार्य शिष्यांना दिलेलं आहे आणि हे कार्य शिष्यांच्या द्वारे आपल्या सर्वांना दिलेलं आहे. आणि म्हणूनच ख्रिस्त आजही कार्य करत आहे. कोणतं कार्य? जग सुंदर बनवण्याचं कार्य. जे दुःखी आहेत त्यांना सबळ करण्याचं कार्य कोणाद्वारे करतो? चर्चच्या द्वारे करतो. कारण की जर आपण एक झालो ना तर आपण ख्रिस्ताचं शरीर होतो आणि ख्रिस्ताचंच कार्य आपण करत असतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, माऊलीच्या जीवनात जरी पाहिलं, मरियाच्या जीवनामध्ये जेव्हा तिला कळलं की ती देवाची आई होणार, देवाच्या पुत्राची आई होणार आहे, ती बसून राहिली नाही, तिने हुकूम सोडला नाही, उलट ती जाते आणि एलिशिबाला मदत करते. तिच्या उपस्थितीमुळे एलिशिबाला पवित्र आत्म्याचा स्पर्श होतं, तिचं जीवन बदलतं, तिच्या मुलाचं योहान तिचा मुलगा त्याचं देखील जीवन बदलतं. मरियेच्या उपस्थितीमध्ये मरियेने जे कार्य हाती घेतलं सर्व काही बरं झालं. काना इथं लग्नसमयी लोकांनी नाही पाहिलं होतं की इथे द्राक्षरस संपलाय. कोणी मरियेला येऊन सांगितलं नाही हा संपलेला आहे द्राक्षरस. ती पाहते कोणाची गरज काय आहे. ही आपली आई आहे. माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, नित्य सहायक मातेची ती तस्वीर आहे. त्या तस्वीरीकडे जर आपण पाहिलं तर डोळे मोठे आहे माऊलीचे, तोंड छोटं आहे आणि आपण कुठेही उभे राहिलो तर असं वाटतं ती आपल्याकडे बघत आहे. अर्थ काय? माऊलीला जे कार्य देवाने ख्रिस्ताने दिलेलं ते कार्य ती आजसुद्धा करत आहे. आपली गरज तिला दिसते का? तिची नजर आपल्यावर आहे. ती कमी बोलते, जास्त करून दाखवते. हे जे कार्य आहे ख्रिस्ती लोकांचं कार्य देखील तसंच आहे. आणि तरी देखील आज आपण का चुकतोय? का आपल्या जीवनाद्वारे लोकांचं कल्याण होत नाही आहे? माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण विसरतो की आपल्याला देखील देवाने पाचारण केलेलं आहे आणि आपल्याला हे कार्य दिलेलं आहे. बाप्तिस्माच्या दिवशी आणि विशेष करून दृढीकरणाच्या दिवशी आपल्याला हे कार्य दिलेलं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पहिली गोष्ट म्हणजे आपण हे जे कार्य करणार आहोत काही मोठं करून दाखवायचं नाही आहे, त्याची गरज नाही आहे. खरं म्हणजे जे देवाने आपल्याला सांगितलं आहे तेवढं तरी कमीत कमी आपण केलं ना तरीही जगाचं कल्याण होईल. कमीत कमी तरी करायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला देवाने जे कार्य दिलेलं आहे, आपण कोणी माझ्याकडे पाहील तेव्हाच मी करेन असं करायला नको आहे. देव माझ्याकडे पाहतोय आणि जे काही मला आशीर्वाद देईल तो देव देणार आहे, लोक देणार नाही, विश्वास असला पाहिजे. तर मी शिक्षक शिक्षिका असलो तर लोकांनी पाहिलं नाही पाहिलं तरी मी मेहनत घेतली पाहिजे. घरातला पुरुष आहे, मी ऑफिसला जातोय, कुठेही जातो, मी मेहनत घेतली पाहिजे. मग घरातली स्त्री आहे, मी मेहनत घेतली पाहिजे. आपले जे युवक युवती आहेत, आपण मेहनत घेतली पाहिजे. फक्त बसून राहायचं नाही आहे, मोबाईल फक्त बघायचा नाही, मित्रांबरोबर फक्त फिरायचं नाही, वेळ व्यर्थ आपण घालवायचं नाही आहे. जर आपल्याला जे कार्य दिलेलं देवाने आपण तेवढं केलं, लोक आपल्याकडे बघतील आणि बोलते ह्या लोकांना कोणतंही काम द्या, इतकं चिकाटीने करतात, इतका मेहनतीने करतात, जणू काही कोणी त्यांच्याकडे बघत आहे. ते ख्रिस्ताकडे येतील. काही जास्त करण्याची गरज नाही आहे. मेहनत करायची करा आणि वेळेवर ते कार्य करा. लोकांना ख्रिस्ताचा चेहरा आपण दाखवू शकतो. जग बदलण्याची हिंमत आपली होते. आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये जायचं, IAS ऑफिसर व्हायचं आहे, तिथे जाऊन आपण बदल घडू शकतो. परंतु चिकाटीने मेहनत केली पाहिजे आणि काम केलं पाहिजे. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट, आपण साक्ष देऊ शकतो आपल्या कौटुंबिक जीवनाद्वारे आणि वैवाहिक जीवनाद्वारे. नवरा बायकोचं प्रेम जर बाहेरच्या लोकांनी पाहिलं, ते पाहतील आणि ते देखील बोलतील, माझा नवरा माझ्यावर नीट वागत नाही, माझी बायको नीट वागत नाही, हा माणूस त्याच्या बायकोला इतका प्रेम करतो, इतका आदराने वागवतो, शिवगाळी करत नाही, ती बाई देखील तशी वागते. ही ख्रिस्ती लोक असं का वागतात त्यांना समजेल आणि मग ते ख्रिस्ताकडे येतील. घरामध्ये आपण कसे वागतो एकमेकांबरोबर, एकमेकांचा सन्मान करणे, एकमेकांना प्रोत्साहन देणे, एकमेकांना मित्रासारखं वागवणे, जर आपल्या घरामध्ये तसं झालं, बाहेरची लोक पाहतील आमच्या घरामध्ये भांडणं होतात, ही लोक एकत्र कशी राहतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्याकडे पाहून लोक ख्रिस्ताकडे येतील. फक्त आपल्याला एक सुंदर कौटुंबिक जीवन, ज्याच्यावर आपण मननचिंतन केलं होतं नवीनाच्या वेळेस, तसं जीवन आपल्याला जगायचं आहे आणि ख्रिस्ताकडे लोक तेव्हा येतील. आणि चौथी गोष्ट प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या जीवनामध्ये
आपण ख्रिस्ती आहोत, ख्रिस्ताचं शरीर आहोत. एक होऊन जर आपण जगलो, लोक पाहतील ही लोक एक आहेत. तर कोणताही माणूस, कोणतीही बाई, कोणतीही भाषा बोलत असणारी असो, भारतातल्या कोणत्याही प्रांतातले असो, ही लोक एकत्र येऊन कसे एकत्र कार्य करतात, देवाचं कार्य करतात, त्यांच्यामध्ये इतकं प्रेम आहे. जर लोकांनी हे पाहिलं तर लोक ख्रिस्ताकडे येतील. कारण की लोकांना देखील एकटापणा आवडत नाही. जर आपल्या चर्चमध्ये ऐक्य असेल ना, तर लोकांना देखील येथे येण्याची ओढ लागेल. लोक एकत्र होतात, ख्रिस्ती लोक एकत्र होतात. कशासाठी? फादरांना शिवीगाळी करण्यासाठी, चर्च तोडण्यासाठी, चुगल्या करण्यासाठी. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, चर्चला इतकं सुंदर कार्य देवाने दिलेलं आहे आणि हे कार्य आपण केलेलं आहे. अशा ठिकाणी जिथे कोणी जायला तयार नव्हतं, अशा ठिकाणी सिस्टरांनी, फादरांनी, ब्रदर्सनी, प्रापंचकांनी शाळा सुरू केल्या, इस्पितळं बांधली, स्त्रियांच्या हक्कासाठी लढा दिला. लोकांना सांगितलं, देव तुमच्या प्रेम करतो, जातपात हे सर्व सोडून टाका, रक्त आपलं एकच आहे, आपण एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. ज्या काळी स्त्रियांना, मुलींना शिकायला लोक देत नव्हते, अशा ठिकाणी मुलींसाठी आपण स्कूल सुरू केल्या. इतकं काही बदललं आहे चर्चच्यामुळे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला हातभार लावल्यामुळे अनेक लोक डॉक्टर झालेत, इंजिनियर झाले, काय काय झालेले आहेत. आपला सिंहाचा वाटा आहे, हे विसरायचं नाही. परंतु आज काही लोक असे झालेले आहेत, ख्रिस्ताच्या चर्चच्या विपरीत काम करतात. माझ्या मनाला पटकन कोणी काय बोललं तर लगेच मी मनाला लावून घेतो. मला मान दिला नाही, मला सन्मान दिलेला नाही आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टीमुळे ख्रिस्ताचं जो मिशन आहे त्याच्यामुळे अडथळा बनतो. आणि अडथळा बनणे म्हणजे सैतानाचं काम होय. कारण की चर्चला पुढे जायचं आहे, आपण चर्चला मागे ओढतोय. काही लोक चर्चला मागे ओढत आहेत आणि चर्चची दाणादाण करतायत. हे आपलं चुकतं, सैतानाचं काम आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण चर्च एकत्र येऊन देवाचं कार्य केलं पाहिजे. आपण खूप विचित्र लोक आहोत, जे फादर्स आणि सिस्टर्स आपल्यावर तर दुर्बळ आहेत, शिवीगाळी करू शकत नाही, मारहाण करू शकत नाही. अशा लोकांसमोर येऊन आपण शहाणपणा दाखवतो. परंतु जर तुमच्याकडे एवढी शक्ती आहे, तर ज्या लोकांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं, रस्ते चांगले बांधणार, शाळा चांगली करणार, तुमच्यासाठी सेवा करणार, अशा लोकांविरुद्ध का उभे राहत नाही आपण? आपल्याला माहीत आहे 2 गुंडे पाठवून आपल्याला ते लोक फोडतील, अशा लोकांच्या पुढे उभं राहायचं नाही आहे. परंतु जे आपल्यावर तो दुर्बळ आहे त्यांच्यासमोर आपली फुशारकी दाखवायची. जर ख्रिस्ती लोकांमध्ये एवढी शक्ती आहे, उभे राहा, स्त्रियांच्या हक्कासाठी लढा, मुलांच्या हक्कासाठी लढा, जे आपलं जे निसर्ग चांगलं कसं होत नाही त्या हक्कासाठी लढा. ते आपण करणार नाही, ते कार्य आपलं आहे. आणि शेवटचं माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जेव्हा देवाचं कार्य पुढे न्यायचं आहे, चर्चला सिस्टर्स, फादर्स अँड ब्रदर्सची गरज आहे, तुमची सर्वांची गरज आहे. आज अनेक लोक चर्चमध्ये कार्य करायला येत नाही, जीव वाचून पळतायत, दुसऱ्यांच्या खांद्यावर नुसतं काम टाकतो आपण. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक लोक प्रार्थना करतात, हे देवा, मी वोकेशनसाठी, पाचारणसाठी प्रार्थना करते, परंतु माझ्या घरातून मुलांना नेऊ नको, दुसऱ्यांच्या घरातली मुलांना बोलव, माझ्या मुलांना बोलू नको. अनेकदा मुलं मुली आईवडिलांकडे गेलेले आहेत, मला धर्मगुरू व्हायचं आहे, धर्मभगिनी व्हायचं आहे, रडायला लागतं, आईवडील जाऊ नको, तू गेलास तर माझं काय होईल, मला कोण सांभाळेल. आपला देव भक्कम आहे ना, आपला देव भक्कम आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेकदा आईवडील आपल्या मुलांच्या हे जे मिशन कार्यामध्ये अडथळा होतात. जर मरियेने हा विचार केला असता, हे ख्रिस्ता, हे येशू, तू जाऊ नकोस, तू माझा एकुलता एक, तारण आलं असतं का? तारण आलं असतं? शिमोन तिला बोलला सुद्धा, तुला खूप वेदना दुःख होईल, तरी तिने सोडला ना तो तिचा मुलगा देवा आपल्यासाठी. देवाने एकुलता एक पुत्र दिला की नाही, आणि आपण अवळून बसतो आपल्या मुलांना. म्हणून माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, घरामध्ये सिस्टर आणि फादर आणि ब्रदर यांच्याविषयी टीका करू नका, कुरकुर करू नका. जर काही मनामध्ये आहे तर स्पष्ट येऊन फादर सिस्टरांशी बोला. आपण सैतानाचं काम करतो. अनेकदा मुलांना धर्मगुरू व्हायला देत नाही आई वडील, परंतु मुलगा वाईट मार्गावर गेला, फादर तुम्ही प्रार्थना करा, जर तो बदलला मी त्याला फादर होण्यासाठी पाठवेल. बरोबर आहे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपल्या प्रत्येकाला देवाने कार्य दिलेलं आहे. हे मिशनचं कार्य करीत असताना हे जग आपण सुधारायचं आहे. कसं? फक्त आपलं जीवन, ख्रिस्ती जीवन जगा. तेवढं आपण जगलो, ऐक्याचं जीवन, प्रेमाचं जीवन, क्षमेचं जीवन, एकमेकांचा स्वीकार करण्याचं जीवन,
आणि जे आपल्याला कार्य दिलं, जे काही कार्य आपण करतो ते अचूकपणे केलं तर लोक आपल्याकडे पाहतील आणि लोकांना ख्रिस्ताचा अनुभव येईल. माऊलीच्या मध्यस्थीने ही आपली प्रार्थना आपण या मिसेमध्ये प्रभूच्या चरणी ठेवूया. पान क्रमांक 21, गीत क्रमांक 66, पेज नंबर 21, हिम नंबर 66. बंधू भगिनीनो, माझे आणि तुझे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे, आमच्या आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. आमेन. हे प्रभू, तुझ्या पुत्राची माता मर्या हिच्या सन्मानार्थ हा उत्सव आम्ही साजरा करतो व आमचा स्तुतिरूपी यज्ञ तुला अर्पण करतो. या भेटींचा स्वीकार कर व तारणाऱ्याचे दिशेने वाटचाल करण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहेत. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीन दासी मर्या हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळली आणि तू तिला आमचा तारण करत्या तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याचद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचे अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. पान क्रमांक 24, गीत क्रमांक 77, पेज नंबर 24, हिम नंबर 77.
शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभुवरा परमैशाच्या पावन नामे एक धान्य तो जनांतरा जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गानमांतरा गानमांतरा पावन 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 कमळे शक्तिशाली तू प्रभुवरा प्रभुवरा हे प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर वर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूच्या विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला समोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्याला दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या, यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. हे नव्य व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, जगेचा या पुनरुच्चार. हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनदायी भाकर आणि तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, ऑस्बल ग्रेशियस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्ण विष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाचे आशेने महानिद्र घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्वांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे ख्रिस्तास ख्रिस्तात ठाई
तुझ्या पायी तुझा सन्मान व तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला प्रत्येकाला निवडलेलं आहे, खास निवडलेलं आहे. कारण आपल्याला येशू ख्रिस्ताचे साक्ष देण्यासाठी, विश्वासाचं जीवन जगण्यासाठी. परंतु आपल्याला माहिती आहे की हे सोपं नाही, फार अवघड आहे. परमेश्वराचा आशीर्वाद पाहिजे, कृपा पाहिजे, आशीर्वाद पाहिजे. म्हणून या हेतूने ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना आपण एकत्र भक्तिपूर्वक म्हणूया. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसे तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोड. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारे येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता व विवंचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझा आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषिताला म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीव असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेका शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. प्रिय बंधू भगिनीनो, हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाचे पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आलेले धन्य. हे प्रभू, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. कृपया सूचनेकडे लक्ष असू द्या. आता जे वाटप करण्यात येणारे ख्रिस्त शरीर हे फक्त बाप्तिस्मा घेतलेल्या कॅथलिक बंधू भगिनींसाठीच आहे. जे इतर विश्वासू भाविक या मिसा बलिदानात आणि नवदिन भक्तीमध्ये सहभागी झाले असतील, आम्ही आपल्या सर्वांचे प्रेमाने स्वागत करत आहोत. कृपया आपण जागेवरती बसून गायनामध्ये सहभाग घ्यायचा आहे किंवा प्रार्थना करायची आहे. ख्रिस्त शरीर यह सिर्फ क्रिस्ती लोगों के लिए है. होली कम्युनियन इज ओनली फॉर कैथलिक. थँक्यू. पान क्रमांक 28, गीत क्रमांक 93, पेज नंबर 28, हिम नंबर 93. मी भाकर जीवनाची स्वर्गीय मातृ, मी भाकर जीवनाची स्वर्गीय मातृ.
श्रद्धा जो माझवर ठेवील ना त्यात ताण लागेल. मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर मी भाकर जीवनाची स्वर्गीय भाकर पान क्रमांक 28, गीत क्रमांक 92, मम अंतरी तूच वसावी. अंतरी तूच बसावे, प्रभु श्वास तुझा मज द्यावे, तुझेची असावे, माझे
आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आम्ही स्वर्गीय भाकरीचे सेवन केले आहे. कुमारी मरियेपासून जन्मलेल्या तुझ्या पुत्राला आम्ही या ख्रिस्त साक्रमेंताच्या रूपात स्वीकारले आहे. आमच्या ओठांनी आम्ही त्याच्यावरील श्रद्धा प्रकट करावी आणि आमच्या कृत्यांमधून आम्ही त्याच्यावरील निष्ठा व्यक्त करावी म्हणून आम्हास कृपा दे. तो पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. आरोग्यदायी मातेची प्रार्थना. नवीनचा आजचा 9वा व शेवटचा दिवस. पान क्रमांक 54, पेज नंबर 54. ही प्रार्थना आपण सर्वजण श्रद्धेने सावकाश एकत्र म्हणायची आहे. सर्वांनी एकत्र. हे प्रभूच्या साऱ्या कलाकृतीनो दुःखी व पीडितांना बरे करणाऱ्या मातेला धन्य म्हणा. स्वर्गाच्या राणीचे स्तुतिगीत गा. हे प्रभूच्या दूतांनो पीडितांना बरे करणाऱ्या मातेची प्रशंसा करा. हे स्वर्गलोकवासियांनो स्वर्गातील राणीचे गुणगान गा. हे स्वर्गातील सर्व संतांनो पीडितांच्या मातेचे गुणगान गा. हे आकाशातील तारकांनो पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेची कीर्ती गा. पर्जन्यधारांनो दवबिंदूंनो स्वर्गातील राणीला धन्य म्हणा. हे ज्वालांनो व उल्कांनो निष्कळंक मातेची स्तुती करा. हे छाये व सूर्यप्रकाशा स्वर्गातील राणीची प्रशंसा कर. हे तुषारांनो व धारांनो पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे हिमांनो व गारांनो स्वर्गातील राणीचे गुणगीत गा. निष्कळंक मातेचे गुणगान करा. हे रात्रींनो व दिवसांनो स्वर्गातील राणीची कीर्ती गा. हे प्रकाशांनो व अंधारांनो पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेला धन्य म्हणा. हे विद्युत लतांनो व मेघांनो स्वर्गाच्या राणीची स्तुती करा. हे वसुंधरे तू आपल्या राणीची प्रशंसा कर. हे पर्वतांनो व पहाडांनो पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे साऱ्या पृथ्वीवरील वनस्पतींनो निष्कळंक मातेचे यथोचित गुणगान गा. हे सुगंधित पुष्पांनो पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेचे गुणगान गा. हे सागरांनो व नद्यांनो निष्कळंक मातेची कीर्ती गा. हे माशांनो व जलचरांनो पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेची स्तुती करा. हे वन प्राण्यांनो पीडितांच्या मातेचे गुणगान गा. हे प्रभूच्या याजकांनो व धार्मिक जनांनो पीडितांच्या मातेचे गुणगान करा. हे आत्म्यांनो निष्कळंक मातेची कीर्ती गा. हे संतांनो व पाप्यांनो पीडितांचे रक्षण करणाऱ्या मातेवर श्रद्धा ठेवून प्रार्थना करा. आमेन. वेलांकरी मातेच्या नोवेनाची प्रार्थना एकत्र. हे अति पवित्र कुमारी देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू आणि दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आश्रयाचे वचन तू दिले आहेस तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे मागतात त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर श्रद्धा ठेवू मी विनम्रपणे या नवीनामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव. किंवा ज्या कृपा प्रसादाची मला फार गरज असेल ते तू माझ्यासाठी मिळव. आपण आपल्या विनंत्या प्रभूचरणी मांडूया. एकत्र. जेव्हा तुझ्या उदरात शब्ददेह झाला तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पितो.
नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरे प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझे उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये धन्य ते उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिया देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळेस विनंती कर. आमेन. पुढे प्रार्थना. गैब्रिएल देवदूताने तुला कृपापूर्ण म्हणून अभिवादले, त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. ती तुझ्या मस्तकावरील दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावीत अशी माझी सदिच्छा. हे मरिया माते, मी माझे शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व कृत्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर असे विनवितो. आमेन. शेवटच्या आशीर्वादा अगोदर मी आपले सर्व जमलेल्या भाविकांतर्फे मी आजच्या गायन मंडळीला मी विशेष करून आभार मानतो, कारण तुम्ही फार सुंदर रीतीने गायन केलात. एक असं माहोल वातावरण निर्माण केलं आपण व्यवस्थित प्रार्थना करण्यासाठी. तर फार फार धन्यवाद. परमेश्वराचा आशीर्वाद असू दे तुमच्यावर. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास पाठ देत आहे. कृपया सूचनेकडे लक्ष असू द्या. उद्या आपण पवित्र मरीच्या जन्मदिनाचा सोहळा साजरा करणार आहोत. उद्या मराठी मिसा सकाळी 5 वाजता आणि 6 वाजता आणि 10 वाजता असेल. तसेच दुपारी फक्त 2:30ची मिसा, सणाची मिसा असेल, याची भाविकांनी नोंद घ्यावी. उद्या फक्त दुपारी 2:30 वाजता मिसा असेल, याची भाविकांनी नोंद घ्यावी. मराठी मिसा फक्त 2:30 वाजता असेल. कृपया दुसऱ्या मिसाची वेळ झालेली आहे, यानंतर 3ची मिसा आहे. तर भाविकांना विनंती आहे की लवकरात लवकर आपण देवाळ्यामधून बाहेर पडावे. धन्यवाद. पान क्रमांक 43, गीत क्रमांक 132, पेज नंबर 43, हिम नंबर 132. स्वर्गाचे राणी तुम्हाते, स्वर्गाचे राणी तुम्हाते, या धरतीची तू आई ग माते, या धरतीची तू आई ग माते. नमो कृपा पूर्ण तू मरिये, नमो कृपा पूर्ण तू मरिये, कृपेचा
स्वामी तू माते